कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. शिवसेना नेते रामदास कदम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मंडणगड पाणी योजना, दापोली विधानसभा तसेच उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा आंदोलनासह विविध राजकीय मुद्द्यांवर त्यांनी आपली भूमिका मांडली. पाहुयात नेमकं काय म्हणालेत माजी मंत्री रामदास कदम. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भ्रष्टाचाराबाबत चौकशी करण्यासाठी मी माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री, सहकार सचिव, मुख्य सचिव, उपनिबंधक, विभागीय निबंधक ह्या सगळ्यांना मी पत्र दिलेली आहेत. हे तुमच्या समोर आहे बघा, हे सगळ्यांना दिले आहेत, मी तक्रार दिली आहेत. त्यामध्ये एक फक्त माझ्याकडून चुकून राहून गेलं, गोल्ड सोन्याचा घोटाळा जो झाला होता, नकली सोनं ठेवलं होतं, त्याचा उल्लेख फक्त याच्यामध्ये चुकून राहून गेला. ते मी सेपरेट पत्र लिहिणार आहे. पण ही 11 प्रकरणं मी आता त्यांचे पाठवली आहेत सगळी. त्यामध्ये ही अनुक्रमणिका आहे. अशी 11 प्रकरणं ही या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी. आपलं भविष्यातलं सोडून साखर कारखान्यांना देखील 250 कोटी रुपये दिलेले आहेत. काय संबंध तुमचा? काय समजतं? जिल्ह्याची बँक म्हणजे टोटल सगळा मनमानी कारभार. आता आमचे मित्र बाबाजी जाधव आहेत, मराठा उपाध्यक्ष आहेत. ते त्यांच्या कुटुंबातली 5 की 6 माणसं कामाला ठेवली जातात. लोक आता भरती झाली त्यावेळेला. माझ्या माहिती अशी आहे की प्रत्येक संचालकांनी वाटून घेतले होते. तुला किती, तुला किती, तुला किती, तू किती माणसं आणायची ठेवायची. म्हणजे ही बेरोजगार तरुणांची फसवणूक आहे. फक्त त्यांना मुलाखतीला बोलवायचं, मुलाखत घ्यायची आणि आपल्याला जी माणसं हवीत ती माणसं घ्यायची. काही लोकांनी मला सांगितलं की एका जागेसाठी 15-15 लाखाचा भाव आहे. असं काही लोकांनी मला सांगितलं होतं. किती सत्य मला माहित नाही. पण असं असेल तर ते बाब अतिशय गंभीर आहे. आणि म्हणून ही नोकरभरतीची देखील सखोल गंभीर चौकशी व्हावी, असे विविध 11 मुद्दे मी याच्यामध्ये दिलेले आहेत. एक आमचा तो संदीप आंबगे म्हणून आहे, त्याला माहितीच नाही तो कोणाला जामीन आहे. तो जामीन घाललाच नाही, पण त्याच्या नावावरती जामीन दाखवून दिले बोगस. त्याला न्यायालयाची नोटीस आली तेव्हा त्याला कळलं, त्याला जामीन घ्यायला लागलं, त्याला काय संबंध नसताना. म्हणजे कशा पद्धतीने हे काम चाललं या बँकेचं, मनमानी काम. म्हणून याची सखोल चौकशी व्हावी आणि योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी, अशा पद्धतीचं निवेदन मी सोबत सगळे कागदपत्र हे जोडलेले आहेत. संबंधित ज्या 11 मी तक्रार जोडले आहेत त्याची संबंधित सगळी कागदपत्र मी सोबत जोडलेली आहेत. हा सुगन, हा जयंत. आणि म्हणून ह्या जी कर्ज वाटप केलंय, कर्ज माफी केले, ती माफी कोणाला नेमकी केली, ते कर्ज वाटप कोणाला केलं होतं, ते लोक कोण आहेत, ह्या सगळ्याची चौकशी करायला सांगितली यामध्ये. आणि म्हणून हा RDC बँकेचा जो भ्रष्टाचार आहे तो उघडकीस आला पाहिजे. यामध्ये जे भ्रष्टाचार ज्यांनी केलेला आहे त्यांच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशा पद्धतीचं निवेदन मी सगळ्यांना दिलेलं आहे. आणि याबाबत मी स्वतः माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. नुसतं निवेदन देऊन चालणार नाही, त्याचं गांभीर्य काय आहे मी भेटणार आहे. यामध्ये घोटाळा म्हणण्यापेक्षा मनमानी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. घोटाळा तर कोट्यावधी रुपयाचा आहे. 250 कोटी फक्त ते साखर कारखान्याने दिलेले आहेत. आता नोकरभरतीचा घोटाळा किती आहे, कर्जमाफीचा घोटाळा किती आहे, ते सगळं चौकशीमध्ये जाता येईल. पण खूप मोठे घोटाळे आहेत, खूप मोठे घोटाळे आहेत. शासनाचे जे पैसे आहेत जिल्हा परिषदेचे अकाउंट जे आहे ते पण RDC नाही, याबाबत मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना भेटणार आहे. आणि RDC बँकेमध्ये जे जिल्हा परिषदेचं खातं आहे, रत्नागिरी जिल्हा, आपला जिल्हा परिषद, ते ताबडतोब काढून घ्यावं.
माध्यमातून भविष्यात व्हावा, मी ताबडतोब पत्र लिहितोय आणि मी ते करून घेईन. मी उदयजी सामंत या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांनाही मी सांगणार आहे, त्यांना विनंती करणार आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदेची जे खाती आहेत ती सगळी खाती या बँकेतून काढून दुसऱ्या इतर बँकेमध्ये, राष्ट्रीय बँकेमध्ये ठेवावीत, जेणेकरून आपला पैसा सुरक्षित असेल, जनतेचा पैसा, जिल्हा परिषदेचा पैसा. ही भावना माझी आहे. कसं आहे, सुनील तटकरे हा माणूस खरं म्हणाल तर प्रत्येक वेळेला मी बोलणं चुकीचं होईल, पण हा ऐसान फार्मस माणूस आहे. गटारामध्ये दगड मागून पाणी उडून घ्यायचं नव्हतं त्याला. मग माझ्या घरामध्ये 10 वेळा कशासाठी आलो नसतो माझ्याकडे? तेव्हा तुला गटाराची आठवण झाली नाही? अरे माझ्या पाठीला जखम असताना तुझ्यासाठी 20 दिवस गाडीमधून तुझ्यासाठी ओरडून भटकलो, तेव्हा तुला गटाराची आठवण झाली नाही? तेव्हा गंगास्थान चांगला होता का? तेव्हा आमच्या घरामध्ये गंगा होती का? गंगा. मग गंगेचं पाणी तुझ्यावर उडायचं तेव्हा. मग आता गटार काय असतं ते पण दाखवून त्याला समजेल ना, समजेल त्याला. मला वाईट का वाटलं, तुझ्यासाठी रात्रंदिवस काम केलं, तुला तिकीट मिळत नव्हती, मी भांडलो, पण माझ्या मुलाची विधानसभेची निवडणूक आली त्यावेळेला या तटकरेने गद्दारी केली. या दापोली मतदारसंघातल्या एकाही राष्ट्रवादीच्या अपवाद सोडून एकाही कार्यकर्त्यांनी आमचं काम केलं नाही. आणि मला जी माहिती मिळाली की सुनील तटकरेचे आदेश होते आमच्या लोकांनी कधी घरात मतदान केलं नव्हतं. 80,000 लोकांना लावलं दापोली मतदारसंघामध्ये. तर शिवसेने कधी घराला मत देत नाही. अरे नालायक माणसा, तू गटाराची भाषा करतोयस? लाज वाटत नाही? इतका ऐसान फार्मस आहेस तू? 80,000 मतं दापोली मतदारसंघातून तुला घेऊन दिली आम्ही. आणि आमचे लोक म्हणवते, भाई हा ऐसान फार्मस आहे, ह्याला मदत करू नका तुम्ही, हा विधानसभेला आपल्याला मदत करणार नाही. आणि शेवटी तसंच झालं. तर याच्या पापाची फळं भोगावं लागेल. हा विश्वास ठेवण्याचा लायक माणूस नाही आहे. मी अख्ख्या जगाला बोंबलून सांगेन, सुनील तटकरे हा विश्वासघातकी माणूस आहे, पाठीत खंजीर खुपसणारा माणूस आहे, हा ऐसान फार्मस माणूस आहे, तिथं खाणार तिथं छेद करणारा माणूस आहे. आणि गटार काय आणि गंगा काय हे त्याला कळेल ना भविष्यामध्ये. आता त्याला कळेल ना भविष्यामध्ये. तू जे पाप केलेस ना, त्या पापाचं पायशी तुला करायलाच लागेल. तटकरे कोणी बनवली? इंजिनियर कोण होते? पण नाव सांग बघू. चल. योगेश दादांनी सर्वात पहिला तो प्रस्ताव मान्य केला होता. ऐकून घ्या ना, दादाने सगळं केलंय ते. त्या पाण्याच्या टाकीसाठी जागाच नव्हती मंडणगडला. मग आमचे आरोग्य खात्याचे मंत्री आहेत, त्यांना योगेश दादांनी विनंती केली आणि आरोग्य खात्याची जागा घेऊन मग तिथं पाण्याच्या टाकीचा प्रस्ताव केला. तिथं त्याला तटकरे माहिती आहे का? हे योजना मंजूर झाल्यानंतर मग माझंच काय आहे. या योजनेची मुख्य सचिवांनी मिटिंग घेऊन त्याला मंजुरी दिली. कुठल्या तारखेला मंजुरी दिली तटकरे सांगा बघू. फक्त दादांनी जेव्हा जाहीर केलं की 40 कोटी योजना मंजूर मंडणगडसाठी आम्ही केली, तेव्हा हा जागा झाला आणि माझंच काय म्हणतो. अरे दुसऱ्याच्या बापाला आपला बाप म्हणून पेढे वाटू नका. थोडीस काहीतरी ठेवा. नाहीतर बाजूला मुलगा झाला आणि पेढे हा वाटतोय. थांबवा नाही धंदे आता, बस झालं ना. आपण मागच्या वेळेला सांगितलं होतं, या सुनील तटकरेंनी अंतुलेने संपवलं. हा अंतुले साहेबांचा पीए होता, पण अंतुलेलाच संपायचं पाप यांनी केलं. हा कुणाचा नाही. याला जे मोठे करतात त्याच्या मुळावर हा उठतो. आम्ही त्याला मोठा केला, आम्ही त्याला निवडून आणला, आम्ही मतं दिली, हा आमच्या मुळावर उठला विधानसभेला. आणि युती नसताना विधानसभेला कुणाकुणाला मदत केली हे मी एक दिवस बोलणार आहे. लपून गपचूप कशी कोणाची मदत घेतली आणि त्याची परतफेड विधानसभेत कशी केली हे देखील बोलणार आहे मी. हा घातकी आहे. आणि म्हणून तटकरे एवढंच सांगेन, गटारावरती दगड मारून पाणी उडवायचं म्हणत होतास. अरे माझं रक्त सांडलं तुझ्यासाठी, माझ्या पाठीत जखम होती असताना फिरलोय. लाज वाटत नाही अशा षटमंडळाला? जनाची नाही मनाची तटकरेने ठेवावी.
यामध्ये भाजपने पण आवाज उठवलाय. त्यांनी पण सांगितलंय जे जे भ्रष्टाचार असतील, जे चोर असतील, त्यांच्यावरती आम्ही कारवाई करणार. हे चांगलं आहे ना काम. जे काम चांगलं आहे ते चांगलं आहे. ज्यांनी प्रभू रामाच्या नावाने देणगी दिली, त्या देणगीमध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केला, त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन घेतलं म्हणजे खूप चांगलं काम केलं उद्धवजींनी असं म्हणेन मी उलट. पण ह्याच्या आधी त्यांना जर राम आठवला असता, जर काँग्रेससोबत गेले नसते तर बरं झालं असतं. हे सगळं रामायण घडलं नसतं बाकीचं आमचं असंही मला वाटतंय. धन्यवाद.